शब्द आहे. विष्णुविना जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्ण म्हणून नाही ज्याचे उपध्वनी कारण टाळणे अद्वैत वाटा रामकृष्ण पैठा कैसे द्वैताची झाडणे गुरु विना ज्ञान त्या कैसे कीर्तन ज्ञानदेव म्हणजे सगुण ज्ञान नामपाठ मौन प्रपंचाचे हरिमुखे म्हणा हरिखे म्हणा पुण्याची गणना पूर्ण काल आपला भंगवलेला संताची संगती मला वारव होते आकळा असे कधी वेळे बंदे रामकृष्ण वाचा भावा जीवाचा एकदा तो राम साधती साधन नामामृत गोडी साधने जीवन कळा तेव्हा जपाला कधी महत्व आहे हे सांगितलेलं आहे. जप म्हटल्यानंतर एकदा राम म्हटलं म्हणजे जप झाला असं नाही. का म्हटलं काय जप झाला आमच्याकडे होतं एक पोरग ते संस्कृतांनी प्रदक्षिणा केली पाहिजे तर त्याने एक तुळशी ठेवली होती बघायची आणि तो काय करायचा ते तुळशीला काय करायचा प्रदक्षिणा. अरे आळंदीची प्रदक्षिणा झाली का तर म्हणायला लागलं बरोबर म्हणजे एखादा 10 केल्या किती 10 हे तर त्याच्या पलीकडे जाऊन एखादी पताक होती काय होती त्या पताकेला प्रदक्षिणा करायचा त्याला विचार धोरण 100 प्रदक्षिणा घे प्रदक्षिणा आहे पण त्याच्यामध्ये काय तत्व नाही. मग प्रदक्षिणा कोणाला म्हणतात बरं का आळंदीची त्याला काय म्हणायचं नाहीतर एखादा माणसं म्हणला आता गोल गोल फिरता प्रदक्षिणा केली त्या जपाला कोणाचं महत्व आहे विष्णू वेळे ज्याचा विषय काय नाही ज्याला विषयच नाही मग जप करणारा पुष्कळ दुष्टही मनुष्य जप करत असतो तो जप कशाचा करतो चोरीच्या मिळणाऱ्या आणि पैशाचा जप करत असतो. त्याला का जप म्हणायचं का जप म्हणायचं का झोप म्हणायचं ज्याला फल आहे काय फल आहे म्हणून नाम जपायला काय नाम मंत्र जप म्हणून नाम नसेल तर काय उपयोग आहे. एक ग्रस्त आपला दुकानात गेला तिथं एका माणसाला पुष्कळ सामान दिलं बघा त्याने एक कागद दिला कोणाला दुकानदाराला तो माल घेऊन गेला. मग त्या खेडवळ माणसाने असा विचार केला कागद दिला म्हणजे काय मिळते माल मिळते. मग दुसऱ्या दिवशी आपला करकरीत कागद घेऊन आला बघा माल बिल सगळा द्या म्हणून सांगितलं माल दिला पण बिल द्यायचं आहे ना बिल देते वेळी तो कोरा काय दिला कागद दिला तो जो दुकानदार तो तोंडाकडे पाहतच बसला म्हणला काय एवढा माणूस द्यायचो का काय द्यायचो कोणाच भाई अरे एवढा माल दिला कागद देतो तो म्हणला हो हे पहा एवढा कागद दिला तुम्हाला कोणी काल पोत बरं काय दिला माल दिला मी एवढा कागद दिला पोत बरंच काय मागतो माल देईल का थोपाडत देईल त्याच कागदावर माल का दिला गव्हर्नमेंटचा काय रिझर्व्ह बँक 10चा सिक्का असेल तर 10 रुपये 20चा असेल तर 500चा असेल तर आता 2000ची नाणी बंद झाली सरकारने काय करून टाकली कागदाला किंमत आहे का शिक्क्याला किंमत आहे कागदाला कोण विचारलं तसा कशाला किंमत आहे विष्णू वेळे जर त्याच्यामध्ये भगवंताचं नाम नाही
मग त्याला काय नाही, किंमत नाही. कोणतीही काय नाही. मग किती मोठा माणूस असो, किती जप करू द्या, ज्याचा विषय परमात्मा नाही, मग जपायचे किती साधन असू द्या, त्याला काय नाही. किंमत नाही. मग त्याचं ज्ञान व्यर्थ. विष्णू विनय जप व्यर्थ त्याची. ज्ञान सगळी मेहनत कशी केली, व्यर्थ. फुकट गेलं. काय आहे नाही. वर्षभर काम केलं किंवा 1 महिनाभर काम केलं आणि पगारच नाही, येईल का कामाला? सगळी महिनाभर मेहनत केली, ती काय केली, व्यर्थ गेली. व्यर्थ. त्याला फळ नाही मिळालं. त्याप्रमाणे संसारातले सगळे जप आहे ते परमार्थातला जप येत नाही लवकर, आणि संसारातला जप काय होत नाही, जात नाही लवकर. विषयाच्या रूपाने भरलेले असतात. कशाच्या रूपाने भरलेले असतात? विषय प्रतिबंध असतो. काय असतो? म्हणजे जपाला काही नाही, कोणत्याही प्रकारे फल नाही देणार. फळ कोणाला आहे? भगवंताच्या नामाला. विष्णू विनय व्यर्थ त्याचे ज्ञान. पुष्कळ ज्ञान काय? पुष्कळ ते ज्ञान आहे की त्या ज्ञानाला असं आहे ना, ज्ञान म्हणण्याच्या लायकीचे नाही, काय नाही, ज्ञान म्हणण्याच्या लायकीचे ज्ञान नाही कधी. दुष्टाला सुजन म्हणण्याच्या लायकीचा आहे का तो? मग कोणत्या म्हणण्याच्या लायकीचा आहे? दुर्जन म्हणजे म्हणून नाही बरं का, नाही मार खायला. चोराला चोर म्हणणं आहे सुद्धा अलीकडचं. आपलं गपचूप निवडून विष्णू विनय जप आणि रामकृष्ण म्हण नाही ज्याचे. मनामध्ये आणखी भगवंताचं चिंतन नाही, आणि भगवंताच्या चिंतनाच्या ऐवजी दुसरंच काय आहे? चिंतन. कोणतं तरी मनामध्ये चिंतन राहते, फक्त झोपेतलंही असं. झोपेमध्ये चिंतन नाही. झोपेमध्ये मनाचं काय झालेलं असतं? 2 अवस्थामध्ये चिंतन असे, जागृती आणि मनाची राहते एकडे जेवी. हे सगळा संसार जागृतीतलं कोणाचा आहे? मनाचा. स्वप्नातला संसार कोणाचा आहे? मनाचा आहे. एक आहे ईश्वरकृत आणि एक आहे मानवकृत. जागृतीतला संसार जो आहे ना, तो ईश्वरकृत आहे. सर्व पदार्थ ईश्वर स्वरूप आहे, ईश्वराने दिले. आणि स्वप्नातले सगळे पदार्थ कोणी निर्माण केले जातात? आपण निर्माण. जागा झाला की संपला. म्हणून स्वप्नातल्या आणि झोप्यामध्ये सगळ्या संसाराचा काय झालेला आहे? अभाव झालेला. पण चिंतन आहे कधी ते रामकृष्ण. समाधीच मध्ये सुद्धा काय चिंतन कुठे आहे? ब्रह्मसूत्रीमध्ये काय आहे? चिंतन आहे. रामकृष्ण वाचा जीवाचा आत्मा तो शिवाचा. राम विष्णू विनय जप रामकृष्ण. सगळ्या साधनाला फल कोणामुळे आहे? मनामुळे. प्राणाचा उपयोग कशा करता केला पाहिजे? त्याच्या सहकार्याने हे सगळे काम करतात. भगवत चिंतनामध्ये त्याला रमा ज्ञानदेवा रम्य हरीचे चिंतन सर्व. विष्णू विनय जप रामकृष्ण मन. सगळ्या ठिकाणी मन जाते, पण फक्त देवाकडेच काय होत नाही, हे करत नाही. एक गोष्ट सांगायची म्हणजे, एखादं जोडपं आणि त्या जोडप्याला काही अपेक्षा असते. लग्न होऊन बरेच दिवस झाले पण नवरा बायको एकमेकाचे काय बघत नाही, बोलत नसे का. नवरा तो तिच्याकडे बघूनही बघतही नसे, काही नसे. भलती त्याचं तिला किती वाईट वाटलं असेल. मग तरी तक्रार केली म्हणजे बाकीच्या बाहेर बोलतो, काय करतो,
मला खेरीज करून दुसऱ्या बायाची मला तास तास गप्पा मारत बसत होती आणि माझ्याशी काय बोलत नाही, बोलत नाही. तक्रार केली. म्हणलं तुमच्याशी इतकं तो बोलतो आणि माझ्याशी मी पत्नी असून माझ्याशी काय करीत नाही, बोलत नाही. म्हणलं एकदा विचारा की. मी तक्रार सांग, म्हणलं तुमच्या मंडळीची तक्रार आहे. काय तक्रार आहे? बोलत नाही. म्हणलं मी पत्नी असून माझ्याशी काय बोलत नाही, बोलत नाही. आणि इतर बायाशी तासन तास काय मारतो. मग तरी काय उत्तर दिलं? त्याने उत्तर दिलं, म्हणलं आमची पत्नी बोलण्याची लायकी काय नाही, बोलण्याच्या लायकीची नाही. तिच्याची काय बोला. आमच्या जपाला काही किंमत नाही. विष्णू विनय जप आणि अर्थाचे एक परमात्मा खेरीज करून किती जरी जप केला तरी तर किंमत नाही. काही अर्थ नाही तुला. म्हणून महत्व कोणाला आहे? भगवंताच्या जिल्हा. विष्णू विनय जप, व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्ण मन. नाही त्याचे. आता असा जो जप करीत नाही, भगवत लळीत जप करतो, पुढच्या सांगतात विष्णू विनय जप व्यर्थ त्याचे ज्ञान. रामकृष्ण मन नाही ज्याचे, नाही. उपदोनी करंटा नेणे अद्वैत वाटा. त्याचा जन्म कसा आहे? करंटा. करंट नाही. करंटे कपाळ ज्याचे नाम दैवाचे, सबाई अभ्यंकर हरिरंगी नाचे. नाही जासी भक्ती तो पतिता आणि हरिसिने बसत. जर रोणे करंटा नेणे अद्वैत वाटा, रामकृष्ण पैठा. आता देवाजवळ श्रद्धा होईल का? बरं का? मग श्रद्धा कोण होत असतं? भगवंता चिंतन करणारा, भगवंताला आवडणारा प्रश्न कोण होता ना? 12व्या अध्यायात आहे ज्ञानेश्वरीच्या. म्हणलं देवा तुम्हाला कोणता भक्त आवडतो? असा प्रश्न सुंदर आहे म्हणजे. एवम सतत युक्त आहे भक्त अथवा सर्वप्रथम चिंतन नाही. एवम सतत युक्त आहे भक्त अथवा याचे अक्षर एकदम नित्य सांख्य योग. भगवंताचं सांगितलं आम्हाला कोणता भक्त आवडतो? तेही प्राणापर होते. ते आवडते माझा निवृत्ती हे भक्त चरित्रात आहे. मग आम्हाला आवडणारा भक्त कोणता? क्लेशाधीन क्लेशा योग मार्गाने जाणार आहे तो सुद्धा तो स्वतःच्या बळावर आहे. कर्म मार्ग सुद्धा कर्माप्रमाणे आहे. तुम्हाला आवडतं तरी कोण? ऐसे म्हणे जीवे अंगे निकले जीवे रंगे, आणि दयाचे मी काय सांगे सर्व गुरु. ज्यानेच आपल्याला सर्व नुसते जपातच परमात्मा नाही, कोणत्याही क्रियेमध्ये कोण आहे? ऐसे अनन्य योगी विकले जीवे म्हणे अंगे, आणि दयाचे काय सांगे. मग त्याची काळजी कोणाकडे? आमच्याकडे. दया मग तेशा माम नक्की संसार जिने आपलं सर्व दिलेलं पतीला, मग त्याची काळजी कोणाला असते? पतीला असते. आहे का नाही? एखाद्या बाईचा कल्पना करा, साडी फाटली असली तर बाईला दोष देत नाही. कोणाला दोष देतात? यजमानाला देतात. आहे का नाही? तिला देतात का? कारण तिने सर्व कोणाला दिलेलं आहे. मग तिचं सर्व पुरवणं हे कोणाचं कर्तव्य आहे? मग तेव्हापासून पुरवण्याची इच्छा, जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत भेद आहे. आणि एकदा लग्न झाले की सगळी जबाबदारी कोणाची? एकाला विचारलं पाहू तुम्ही लवकर लवकर चालले. म्हटलं कुठे चालले तुम्ही? तर म्हणले ते औषधात आहे. राका डॉक्टरकडे चाललेला. म्हणलं तुमचं काय दुखतंय? म्हणलं आमचं काही दुखत नाही. मग डॉक्टरकडे जाण्याची आवश्यकता. मग त्याने सांगितलं आमचं दुखत नाही, पण कोणाचं दुखतंय? गृहमंत्री. मग दुखते कोणाचं?
आणि काळजी कोणाला? बघते. तर तिला काय तिची काळजी का बरं? अनन्य योगी ती त्याच्याची काय झालेली आहे? तर द्रुप झालेली आहे. म्हणून तिची सगळी काळजी कोणाला आहे? जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागत शरण मीची. मग ज्या दिवसापासून लग्न लागलं तेव्हापासून ती काळजी कोणाला? पतीला. तर बापाला आहे का? नाही. कोणाला आहे मग? पतीला. पतीला आहे. ज्या दिवशी आपली चित्तवृत्ती आपण भगवंताला अर्पण केली तेव्हापासूनची सगळी काळजी कोणाला आहे? ते श्याम. मग तो भक्त किती आवडतो? मग त्याच्यासाठी किंबहुना धनुर्धरा जो मातेची आवडा तो आणि जो मातेचा सुवेरा. मग तो लंगडा असो का लुला असो का काळा असो का गोरा असो, नाही का, इतर बायांना आवडत नाही पण आईला आवडल्याशिवाय. मग म्हणलं तुमचं पोर तर म्हणलं सगळं शिव्या देतं गेला त्याला थोपकाडात मारत जा की त्याच्या. शिवाय देणारी पोर कोणाला आवडते? आईला आवडते. का ते मुळात त्याच आहे. मग एकदा का बाईने आपली चित्तवृत्ती शुभमंगलम सावधान झालं की तेव्हापासूनची सगळी काळजी कोणाला? सगळी इस्टेट कोणाची होती? मग भक्तांनी आपलं चित्त ज्या दिवशी परमात्म्याला दिलं तेव्हापासूनची सर्व जबाबदारी कोणावर दे. आणि तुम्हाला किती आवडतो? किंबहुना धनुर्धरा आणि तो मातेच्या आई आहे उदरा. ते मी तया जैशाची. आता तो तुझा राहिला का माझा राहिला? नाही का, मुलीने लग्न केल्यानंतर तर बापाची राहिली का याची झाली? माझा भक्त कोणाचा झाला? ते बी मी तया जैशी असती काही काळ नको या नाही का. म्हणून माझी या भक्ता काय समर्थाची करणार तैसे ते माझे कायचे नाही दादा. त्याची सेवा करताना मला कोणती लाज वाटत नाही. उचनीच काही नाही का. जन्म मृत्यूच्या राहते जन्म देव ते देखून या होती भवसिंधूचे माझे. मग तिथेही माझे बनवणी का पांडवा करून त्यांच्या गावात होतो नामाची असहस्र होई सडेले देखील प्रेमाची पेटी आणि तटी भक्ताचे नावे म्हणून माझी हा भक्ता आणि संसाराची नाही का. माझी या भक्त नाही माझी या भक्त आणि संसाराची काही नाही. माझी या भक्ता दयाते मी सोड धरता असे फरक कळता पाहिजे नाही तर यायचं सांगे काय. जेव्हाचे का देवाची चित्तवृत्ती दिली, देवाची का भक्ती दिली माझी चित्तवृत्ती आणि त्याची मी साथी. तेव्हा ज्या दिवसापासून त्याने आपलं चित्त मला दिलं तेव्हापासूनची सारी काळजी कोणाला? पतीच्या नावाने ज्या दिवसापासून कुंकू लावलं तेव्हापासूनची काळजी कोणाला? पतीला. ज्या दिवसापासून माळ घातली आणि भगवंताला वृत्ती दिली तेव्हापासूनची काळजी कोणाला? देवाला. मग त्याच्यात विष्णूच नाही, मुळच नाही त्याच्यामध्ये. मग उपयोग काय आहे त्याचा? काय करे त्याच्यामध्ये काय असावं लागते? फल असावं लागते. ते याच्यात का आपले काटसावर असते ना त्याला असं डोळे येतात फोडून पाडायला काही नाही त्याच्यामध्ये. आंब्याचा ठरफळ काढलं तर काही नाही आहे का त्याच्यात? रस आहे का त्याच्यामध्ये? म्हणून भगवत नंतर आम्ही जर काही कोणत्या क्रिया केल्या तर त्याला काही नाही. साधी का क्रिया असेल पण त्याच्यामध्ये भगवंताचं नाव असेल तर सफल आहे. मग आहे कागद कसाही का असेल गव्हर्नमेंटचा काय पाहिजे? फाटका असो का, मग गरीब असो का श्रीमंत असो, आंधळा असो का,
ज्ञानी असो का अज्ञानी असो आणि देवदर्शाचा विषय तो त्यांचा विष्णू विनय जप त्याचे ज्ञान रामकृष्ण नाही उपदोनी करंट मेने अद्वैत वाटा रामकृष्ण पैठा काहीच नाही होईल जन्माला आला आपण तो भाग्यवान नाही मग कसा आहे तो करंट उपदोनी करंट आणि अद्वैत वाटा आहे त्याला अद्वैत रामकृष्ण तो देवाजवळ सर्त होत नाही द्वैताची झाडणे कुरुविने ज्ञान कैसे कीर्तन करेना द्वैत आलं बघा काय करायचं लग्न झाल्यानंतर पतीचा आणि पत्नीचा द्वैत असते का अद्वैत असते असं नाही. तिलाही झालेला मुलगा आहे ती म्हणते माझाच आहे नाही आहे काय काय म्हणतो अद्वैत राहिला का अद्वैत राहिला अद्वैती पैठा कसा ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान नाम पाठ मग प्रपंचाच्या बाबतीमध्ये काय आहे मौन मौन म्हणजे तो चांगला आहे का वाईट आहे का कसा आहे का काय आहे याच्या संसाराहून समजायचं ज्याचा विषय परमात्मा असेल संसार कसा आहे चांगला आहे विषय तो त्यांचा आणि विशेष नसेल उपजवणे करंट आणलेले सगळं काही आहे पण परमात्मा असेल तर सगळं शरीर सुंदर दिसतं बरं का सगळ्यांनी गोरा कोमटा आहे सगळं काही तरुण आहे म्हणजे मग मसनात कशा करता घेऊन चालले एक प्राण नसेल तर सगळं काय आहे एक परमात्मा असेल तर विष्णू विनय व्यर्थ त्याची सगळं क्रिया जग आहे महात्मा कोणाला आहे भगवान विषय तो त्यांचा आता पुढचा विषय उद्यापासून काय बघा उद्या घेऊ ना बरं घेऊ की वाढ बरं पुढचा विषय कोणता आहे विष्णू विनयचा त्रिवेणी संघ बरं आहे त्रिवेणी संघ श्री गुरु चरण